हाय हॅलो नमस्कार, मी कांचन पवार. वेलकम टू माय चॅनल लवर्स ऑफ कलर्स. या ठिकाणी मी ब्लू शीट घेतलेली आहे. व्हाईट कलर, ब्लू कलर आणि फ्लॅट ब्रश घेतलेला आहे. ब्रश पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि एका फडक्यावर ड्राय करून घ्या. त्यानंतर अर्ध्या साईडला निळा रंग आणि अर्ध्या साईडला पांढरा रंग असं घेऊन मी ज्याप्रमाणे दाखवले आहे त्याप्रमाणे कलर मर्ज करून घ्या. आणि अशा पद्धतीने हा पहिला स्ट्रोक आहे ज्यापासून तुम्ही 5 प्रकारची फुले अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने काढून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक एक स्ट्रोक काढायचे आहेत आणि याची तुम्हाला प्रॅक्टिससुद्धा करायची आहे. प्रत्येक स्ट्रोक काढताना तुम्हाला प्रत्येक वेळी ब्रशमध्ये कलर लोड करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमची फिनिशिंग चांगली येणार आहे. जेव्हा तुमची पूर्णपणे प्रॅक्टिस होणार तेव्हा तुम्हाला अगदी छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला फुले काढता येतील. आता इथे आपली प्रॅक्टिस झालेली आहे आणि आता आपण पहिले फूल काढणार आहोत. दाखवल्याप्रमाणे तुम्ही आधी पेन्सिलने एक गोल आकार करून घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही एक एक पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. जेव्हा आपण एक एक पाकळ्या काढणार तेव्हा हे आपले सुंदर असे फूल तुम्हाला दिसत आहे. किती छान आणि सोप्या पद्धतीने तयार झालेले आहे. असेच आपण पुढचे फुले सुद्धा पाहणार आहोत. या ठिकाणी आपले दुसरे फूल काढून झालेले आहे. आता आपण तिसरे फूल काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही छान छान फुले इथे काढू शकता, तेही एकच डिझाईन प्रॅक्टिस करून. तर आता इथे मी चौथे फूल काढत आहे. या ठिकाणी मी पेज उलटे धरत आहे. आतापर्यंत आपण आतल्या बाजूला स्ट्रोक काढला होता, तर आता हे आपल्याला बाहेरच्या बाजूला स्ट्रोक काढायचा आहे. जशी आपली फुलाची कळी असते त्याप्रमाणे इथे आपल्याला हा स्ट्रोक द्यायचा आहे. आता आपण या ठिकाणी 5वे फूल काढत आहोत. या ठिकाणी मी हिरवा रंग घेतलेला आहे आणि राऊंड पॉइंटेड ब्रश घेतलेला आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा सिंपल आणि सोप्या पद्धतीने इथे पाने कशी रंगवायची हे दाखवले आहे. त्याप्रमाणे तुम्ही पानांची सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे. आता एक एक फूल काढले आहे त्यांना मी अशा पद्धतीने पाने काढत आहे. तुम्ही बघू शकता. आता या ठिकाणी आपले 5ही फुले काढून झालेले आहेत. आता आपल्याला हे बघायचं आहे की आपण कशा पद्धतीने डिझाईन करू शकतो. या ठिकाणी मी पहिले फूल काढत आहे आणि त्याला मी अशा पद्धतीने वेलीचे स्वरूप दिलेले आहे. तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा डिझाईन करू शकता. व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून मी या ठिकाणी व्हिडिओ फास्ट केलेला आहे. तुम्ही स्लो मोडमध्ये घेऊन हा व्हिडिओ बघू शकता. या ठिकाणी फक्त एकच स्ट्रोकची प्रॅक्टिस करून तुम्ही अशा पद्धतीने छान असे फुलाचे डिझाईन तुम्ही काढू शकता. तर आपले पहिल्या फुलाची डिझाईन ही पूर्ण झालेली आहे. आता आपण काढूयात दुसरे फूल.
प्रकारे आपले 5ही फ्लॉवर्स पेंटिंग पूर्ण झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सोप्या पद्धतीने झालेले आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचसोबत फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा आणि अशाच छान छान सोप्या पद्धतीने पेंटिंग शिकण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.